सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्रांविरोधात मोठी कारवाई करत 3 देशी बनावटीची पिस्तले, 6 जिवंत काडतुसे आणि 4 मोबाईल असा एकूण 2,46,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे हातीद गावाजवळ सांगोला मिरज महामार्गावरील पुलाखाली सापळा रचून अवधूत सुभाष केंगार, हर्षवर्धन उर्फ बालाजी ऐवळे आणि आबा धोंडीराम नरळे या तिघांना ताब्यात घेण्यात आले. झडतीत दोघांकडून 2 देशी पिस्टले, 4 जिवंत काडतुसे आणि मोबाईल जप्त करण्यात आले. चौकशीत ही शस्त्रे मध्य प्रदेशातील मेहबूब नावाच्या व्यक्तीकडून घेतल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम 1959 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपींना 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपासात दिलीप शिवाजी अलदर यालाही ताब्यात घेऊन त्याच्याकडून आणखी 1 देशी पिस्टल, 2 जिवंत काडतुसे आणि मोबाईल जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.